हाय फ्रेंड्स, तर ना आज आपण एकदम जाळीदार सॉफ्ट स्पंची आणि एक 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होतील अशा ना इन्स्टंट रवा इडल्या बनवणार आहोत। तर त्यासाठी बघा मिक्सरचं भांडं घेतले, त्याच्यामध्ये 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। तुम्ही बारीक मोठा कुठलाही रवा घेऊ शकता। त्यानंतर बारीक वाटीनं ना 1 वाटी दही घातलेलं आहे। त्यानंतर ना आता आपल्याला वाटण्यापुरतं पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी घालून झाल्यानंतर थोडंसं मीठ टाकून घेते मी आणि ना मिक्सरला बारीक असं ना स्मूथ बेटर तयार करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता छान असं ना मी वाटून घेतलेलं आहे। तर आता याला एका बाउलमध्ये मी काढून घेतलं। बाउलमध्ये काढून झाल्यानंतर जास्त पाणी घालायचं नाही बेटरमध्ये, नाहीतर पातळ होतं आणि इडली फुगत नाही। त्याच्यासाठी 1-5 मिनिट भिजत ठेवलं। तर आता ना बेटर भिजतंय तोपर्यंत ना इडलीच्या बेटरला आपण तडका मारून घेणार आहोत। तुम्हाला अशीच प्लेन इडली बनवायची असेल तरीही बनवू शकता। त्यानंतर पातेल्यामध्ये ना 1 चमचा तेल घातले। तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरे घातले आणि 1 चमचा मोहरी घातली। जिरे मोहरी चांगली तडतडू दिली। त्यानंतर ना 1-2-3 पानं ना कढीपत्त्याचे घालून घेतलेले आहेत। कढीपत्ता घालून झाल्यानंतर 3-4 पाकळ्यांना लसूण वाटून घेतलेला होता, तर वाटलेला लसूण घातला, चांगला तळून घेतला। त्यानंतर ना बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली। कोथिंबीर ही चांगली परतवून घेतली। त्यानंतर हा तडका ना आपण इडलीच्या बेटरमध्ये घालून घेणार आहोत। तुम्ही ना याच्यामध्ये भाज्या पण ॲड करू शकता, कांदा, टमाटर किंवा गाजर, शिमला मिरची, तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या ॲड करू शकता। त्यानंतर ना याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली बारीक चिरून। त्यानंतर बेटर छान असं आपलं इडलीसाठी तयार झालेलं आहे। चांगलं असं मिक्स करून घेते। आता इथं मला थोडंसं मीठ कमी वाटत होतं, तर बघा आता ना मीठ घालून झाल्यानंतर चांगलं असं आता याला मिक्स करायचं आहे आणि 1-5 मिनिटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण ना इडलीसोबत खाण्यासाठी सांबार बनवून घेऊया। तर मी ना इथं पातेल्यामध्ये ना 1-2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल चांगलं गरम होऊ दिलं। त्यानंतर 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी घालून घेतली। जिरे मोहरी चांगली तडतडली की 4-5 पाकळ्या लसूण वाटून घेतलेला होता, तर इथं मी लसूण घातलेलं आहे। तुम्ही अद्रक लसणाची पेस्टही घालू शकता। त्यानंतर 3-4 पानं कढीपत्त्याचे घालून घेतले। सोबतच 1 चमचा होईल इतका ना सांबार मसाला घातला, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा हळदी पावडर घातलं। आता हे चांगलं असं मिक्स करून घेतलं। आता मी साधं सिंपल बनवते सांबार, त्याच्यामुळं कांदा घातला नाही आणि टमाटर ना मी डाळ शिजताना घातलं होतं, त्याच्यामुळं ना परत ते टमाटर घातलेलं नाही। तर तुम्ही फोडणीमध्ये कांदा टमाटरही घालू शकता। त्यानंतर चांगलं असं मिक्स करून घेतलं। त्यानंतर ना शिजलेली डाळ घातली आणि ना जसं आपल्याला सांबार पातळ किंवा घट्ट लागतं त्याप्रमाणे मी पाणी घातलेलं आणि ना सांबार चांगलं असं शिजवून घेऊया। तोपर्यंत ना मी इडली पात्राला ना तेल लावून घेतलं आणि लगेचच ना इडलीच्या बेटरमध्ये 1 चमचाभर होईल इतका ना इनो घालून घेतला। आता इनो घालून झाल्यानंतर चांगलं असं ना मिक्स करून घ्यायचं, म्हणजे ना इनो चांगला आपल्या बेटरमध्ये ना चांगला मिक्स झालेलं पाहिजे। त्यानंतर बघू शकता एकदम जाळीदार असं आपलं बेटर तयार झालं आहे। तर नाही लगेचच प्लेटामध्ये घालून घ्यायचं। बेटर जास्त पातळ बनवायचं नाही, पातळ झालं तर इडली फुगत नाही आणि जास्त घट्ट झालं तर ना कोरडी बनते इडली। त्याच्यामुळं ना मीडियम पद्धतीचं ना असं सेलसर बनवून घ्यायचं आहे। आता प्लेटमध्ये घालून घेतलं पहिलं। आता मी ना इडली कढईत बनवते आहे, त्यासाठी ना मग कढईत पाणी ठेवलेलं होतं। पाण्याला चांगलं उकळी येऊ दिली। त्यानंतर प्लेट ठेवून दिलं आणि ताट झाकून 10 मिनटं चांगलं ना इडली वाफवून घेतली। तर बघू शकता 10 मिनटानंतर छान अशी इडली फुगलेली आहे आणि जाळीदार तयार झाली आहे आणि छान अशी शिजली पण आहे। तर आता याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर ना प्लेटातून मगच काढायचं, नाहीतर ना गरम काढल्यावर इडली ना खाली चिटकते, नाहीतर तुटली हे जाते। त्याच्यामुळं ना प्लेट थंड करून घ्यायचं आहे आणि मगच काढायचं आहे। आता प्लेट थंड झाले तर तुम्हाला मी इडली काढून दाखवते आणि बघू शकता इडली व्यवस्थित अशी निघली गेलेली आहे, खाली चिटकलं नाही, काही नाही, एकदम जाळीदार तयार झाली आहे आणि ना एकदम सॉफ्ट आणि स्पंची झालेली आहे। बघू शकता किती छान अशी इडली तयार झालेली आहे। जर तुम्हाला सकाळच्या नाश्त्याला ना हलकं फुलकं खायचं असेल, एकदम हेल्दी आणि तेही टेस्टी, तर तुम्ही अशा इन्स्टंट रवा इडल्या बनवू शकता किंवा मुलांच्या डब्याला हे देऊ शकता बघा। तर खूप छान टेस्टी लागतात आणि तुम्ही ना या इडलीला सांबारसोबत चटणीसोबत खाऊ शकता किंवा असंही खाल्लं तरीही खूप छान लागतात, कारण आपण इडलीला तडका मारून घेतला होता। त्याच्यामुळं ना या अशाही खायला खूप छान लागतात। तर मी मस्त असं सांबारसोबत सर्व केलेलं आहे। तर मस्त
मस्त असं ना इडली आणि सांबर तयार झालेलं आहे. जर तुम्हाला माझ्या अशा साध्या सिंपल रेसिप्या आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मस्त अशा आपल्या इन्स्टंट रवा इडल्या तयार झाल्यात. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चला मग भेटूया आणखीन एका अशा साध्या सिंपल रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.